परळीमध्ये ओमकार साखर कारखान्याच्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या अगोदर जर पाहिला गेलं तर त्यांनी इशारा दिला होता आम्ही या कारखान्याला कुलूप लावूत म्हणून, आणि त्यानंतर आज कुलूप लावण्यासाठी ते थेट या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय खरंच आज कुलूप लावणार आहेत का कारखान्याला? हो, नक्कीच आम्ही या ठिकाणी जे आलोत तर आंदोलनाला की कुलूप लावण्याचा हा जो आहे या ठिकाणी आम्ही बसलेलो आहेत. आणि जर समजा आमच्या मागण्या मान्य न केल्या किंवा जर प्रशासन कारखान्याच्या इतर आमच्या मागण्या संदर्भामध्ये आम्हाला सकारात्मक जर त्यांची भूमिका नाही वाटली तर निश्चित आम्ही कारखान्याला कुलूप ठोकण्यासाठीच या ठिकाणी बसलेलो आहेत. आत्ता काही सकाळपासून काही चर्चा वगैरे झाली त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत काही? कारखान्याने चर्चेचं सत्र आमच्यासोबत सुरू ठेवलेलं आहे. आत्ताही सकाळी एक चर्चा या आंदोलनाच्या स्थळी येऊन झालेली आहे. पोलीस प्रशासनसुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेची बाब लक्षात घेऊन याच्यामध्ये प्रयत्न करत आहे. त्यांनी या अनुषंगानं झालेल्या चर्चेनुसार काही मार्ग काढण्याचा प्रयत्न कारखान्याकडून होतो आहे. याची वाट आम्ही बघतो आहे, होईल अशी अपेक्षा ठेवतो आहे. परंतु जर नाही झालं तर आम्ही जी घोषणा केलेली आहे त्या कृतीच्या दिशेनं या ठिकाणचे शेकडो शेतकरी हे प्रतिकात्मक म्हणजे कुलूप ठोकण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये नक्की असतील. ही लढाई जी आहे ते खूप नियोजनबद्ध दिसते. मात्र एवढं नियोजन कधी झालं की शेतकऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र पॅन्डॉल, उन्हामध्ये कुठलाही प्रकार त्रास यावी पुरेपूर काळजी घेतली? हे नियोजन शेतकऱ्याकडूनच झालं आहे, शेतकऱ्यासाठीच झालेलं आहे. प्रत्येक माणसानं हे नियोजनाची जबाबदारी हे पांगरीच्या आणि लिंबोट्याच्या शेतकऱ्याकडे होती. प्रत्येक माणसानं कॉन्ट्रीब्यूट करून या ठिकाणी मंडपाची पाण्याची व्यवस्था करून या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि फक्त 3 तारखेला आमचं नियोजन ठरलं, 4 तारखेला बैठक झाली, 5 तारखेला आम्ही कारखान्यावरती निवेदन सकारात्मकतेचा निर्णय काही येईल असं वाटतं? आम्हाला अपेक्षा आहे, आशा धरून आहोत. आम्ही चर्चा केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे, आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक एक पाऊल त्यांनी पुढं टाकलं तर आम्ही एक पाऊल पुढं टाकू. आम्हाला काय म्हणजे काय त्यांच्यासोबत आम्हाला हे असं एका ह्याच्यावरती अडवून बसायचं नाही. फक्त शेतकऱ्याला पैसा मिळावा हीच आमची भूमिका आहे, बाकी दुसरं काय विषय याच्यामध्ये. आंदोलक म्हणून हो, धन्यवाद. या ठिकाणी बाकी ज्यांचा ऊस गेलेला आहे कारखान्यामध्ये ते असे कोणकोणते शेतकरी तुम्ही आहेत का? किती टन ऊस गेलाय आणि किती महिन्यापासून तुमचं बिल बाकी? आमच्यावाला ऊस फेब्रुवारी एंडिंगमध्ये गेलेला आहे, परंतु आत्तापर्यंत त्यांना आम्हाला 1 रुपया हे दिलेला नाही. तर पैसा मागण्यासाठीच आम्ही ह्या ठिकाणी थांबलेलो आहोत. आता हे आंदोलन चालू ठेवायचं जोपर्यंत पैसे मिळत नाहीत का काही आश्वासन दिले तर माघार घ्यायचं? नाही, आता आमची जी समिती आहे, कृती समिती आहे, समितीला जर त्यांना काही आश्वासन दिलं 2-4 दिवसाचा जर काही त्यांना जर हे केली तर त्या पद्धतीनं माघार घेतल्याच्या नंतर आम्ही तर थांबणार नव्हत ना, माघार घेणार ना आम्ही. दादा, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेला कारखाना आहे, मात्र आत्तापर्यंतचा जेवढा कार्यकाळ गेला, आता ओमकार शुगरकर त्यांनी ते वर्ग केलाय, या आतापर्यंत कधी असे आंदोलन करण्याची वेळ आली का? हो, गोपीनाथरावनं कारखाना उभा केला, परंतु आतापर्यंत असं घडलं नाही. परंतु एक कुठून हे बोत्रे साहेब आले, काय झाले की हे आंदोलनाची पाळी शेतकऱ्यावर आली. अरे शेतकरी उपाशी मारायची पाळी आली की हे त्यांना कळायला पाहिजे. मग इकडं त्यांना पाऊल टाकायचं आहे तर सगळी व्यवस्था करावं, हे करावं. पण त्यांनी एवढं बी समजवले, माणसं विचारतात आहे तिकडे, त्यांना वागू बी देणार नाही. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडं काही शेतकऱ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करतो. खरं तर मंत्री पंकजा मुंडेंनी हे स्वाधीन केलं आहे बोत्रे पाटलांकडं. वाटतंय किंवा मंत्री पंकजा मुंडेने देखील या आंदोलनामध्ये मध्यस्थी करायला पाहिजे? मध्यस्थी करायलाच पाहिजे होते, कारण इथले मंत्री आहेत, ते आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाची दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याचे वेळेवर पैसे दिल्याशी इथे आंदोलन करायची गरज काय? कुणाला हौस आहे का हे आंदोलन करण्याची? हां, सगळे हे लोक खूप अडचणीतले माणसं आहेत. हां, हे आमदार धनंजय मुंडे या मतदारसंघाचे आमदार आहेत, मात्र त्यांनी देखील काही मध्यस्थी वगैरे करायला पाहिजे. लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे, पहिला त्यानं मान आहे, त्यानं विचारपूस करायच पाहिजे होती. हो, ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, मात्र या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तुमचा किती टन ऊस गेलेला आहे कारखान्याला? माझा नाही शेतकरी.
तुम्ही फक्त आंदोलक म्हणून शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुमचा माझं मी आंदोलकच आहे सपोर्ट करण्यासाठी आलोय. करण्यासाठी तुमचा किती टन गेलाय बाबा? माझा गेला 150 टन. किती महिन्यापासूनचे पैसे थकले? 4 महिन्यापासून थकले. ते पैसे भेटले का नाही? नाही भेटला, रुपया नाही भेटला. नागापूर. मग आता हे जर मार्ग निघाला तर निघाला, नसतं हे आंदोलन असंच चालू ठेवायचं. असंच चालू ठेवायचं. जोपर्यंत पैसे भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन उठणार नाही. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. मात्र मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या आंदोलनामध्ये मध्यस्थी करायला पाहिजे होती, अशी प्रामुख्यानं मागणी जी आहे ते होत असल्याचं देखील पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, बीड, परळी.